विद्यार्थी ते अधिकारी या सत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत संकेत जानकर सर. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज जे आपण स्पर्धा परीक्षामध्ये पाहतोय विद्यार्थ्यांचा जो कल वाढलेला आहे, सो मला त्या अगोदर तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. नमस्कार सर. माझं नाव संकेत दादासो जानकर. माझं मूळ गाव सांगली, पण लहानपणापासूनच मुंबईमध्ये वाढलो आणि मुंबईमध्येच माझं शिक्षण झालंय आणि त्याच ओघाओघामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि पद असा काही प्रवास झालेला आहे सर. ओके. ॲक्च्युली ह्या फील्डमध्ये येण्यामागचा नेमका उद्देश काय होता तुमचा? कॉलेजमध्ये शिकताना MPSC नावाचं काहीतरी असतं असं ऐकलं होतं. ओके, पण मग विचारलं की घरामध्ये कधी कोणी सरकारी अधिकारी नाही झालाच नाही मुळात. बरोबर. मग त्यामुळे असं विचारण्यात आलं की बाबा विचारपूस केली की बाबा हे MPSC काय आहे, म्हणजे किंवा कसं काय असतं. मग चुलत भावाने थोडीशी मदत केली आणि त्यामध्ये तिच्या जोरावरच मग अभ्यास चालू करणं आणि मग इथपर्यंत हा प्रवास झाला सर. खूप छान, खूप छान. तरी आता स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही जसं एंट्री केली, मग आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या एक्झाम दिल्या, त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय यश आलं किंवा काय अपयश आलं? 2019 साली सर माझं ग्रॅज्युएशन झालं. ओके. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आपलं वाशीचं. तर मग त्यानंतर कोरोनाचा काळ जो होता तो थोडासा मला माहित नाही लोकांसाठी कसा होता, पण माझ्यासाठी ते ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणेन मी. कारण Okay. खूपच मोलाचा काळ ठरला माझ्यासाठी. त्या काळात मी ज्या 2 वर्षात जो अभ्यास केला, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एक झोकून अभ्यास केला त्या 2 वर्षात. जग काही वेगळ्या मार्गाने चाललं होतं, पण मी काही वेगळ्या मार्गाने चाललो होतो. कारण स्पर्धा परीक्षेत उतरलोय, अभ्यास तर करायचंच आहे. पोस्ट तर काढायचे, म्हणजे हे सगळं डोक्यात कुठेतरी चालू होतं. त्यामुळे अभ्यास कोरोनाच्या काळात अभ्यास केला आणि 2022ला पहिल्यांदा पोस्ट ऑफिसची भरती आली. छान. आणि अभ्यास केला होता बऱ्यापैकी, त्यामुळे म्हटलं बघूया जमतंय का. तर पोस्ट ऑफिसचा अभ्यास महाराष्ट्र सर्कलसाठी ती एक्झाम झाली आणि त्या एक्झाममध्ये मला यश आलं. खूप छान. पण त्याच्या आधी मी असं एक सांगेन की त्याच्या आधी BRCची एक्झाम झाली, बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर जी असते, ती एक्झाम पण पास झालो होतो मी. पण कॉलेजला असताना 2019 साली फॉर्म भरला होता, त्यावेळेला असं मनात नव्हतंच की आपल्याला कधी सरकारी नोकरी भेटेल किंवा आपण पास होऊ, असं काही नव्हतंच डोक्यात. त्यामुळं डॉक्युमेंट काही परिपूर्णता नव्हती डॉक्युमेंटची, त्यामुळे ती पोस्ट भेटली होती असं म्हणेन, पण काही डॉक्युमेंटच्या कारणास्तव ती गेली. त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये मी वयाच्या 22व्या वर्षी लागलो आणि 2.5 वर्ष तिकडे मी पोस्ट ऑफिस आपल्या मस्जिद बंदरला 2.5 वर्ष नोकरी केली. एक MTS म्हणून नोकरी केली, ग्रुप डी म्हणेन. ग्रुप डी. आणि त्याच ग्रुप डी करताना मी अभ्यासात सातत्य ठेवलं आणि मग माझी ग्रुप C पाटबंधारे विभाग मोजुंदार या ठिकाणी निवड झाली आणि आता तो प्रवास चालू आहे. खूप छान, खूप छान. मग आता यानंतर बी तुम्ही काही अदर एक्झामची तयारी करत आहात का? हो सर. क्लास 1 साठी काय तुमचा प्रयत्न कसा होईल? आता सध्या MPSCचा अभ्यास चालू आहे माझा आणि ग्रुप C पोस्ट मिळाली, त्यामुळे ग्रुप Cचा विचार करणं योग्य नाहीये, कारण ते गरजच नाहीये. क्लास 2 आणि क्लास 2 आता हेच ध्येय आहे आणि ह्याच मार्गाने प्रवास चालू आहे. खूप छान. आता जसं तुम्ही तुमचा हा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला, मग असंच जे काही विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात त्यांनी सुरुवातीला कुठल्या गोष्टी करणं आवश्यक आहे? आता मी बेसिक पासून त्यांनी सुरुवात Basic कुठून करणं गरजेचं आहे? सर मी माझी एक चूक सांगेन. सुरुवातीला मोस्टली लोक म्हणजे मोस्टली मुलं हे करतात. काय होतं की आपण सकाळी घेतो एक पुस्तक, ते संध्याकाळपर्यंत तेच वाचणं, म्हणजे ही चूक नवीन मुलं करतात आणि जी मीही केली होती. त्यामुळं कदाचित मला उशीर लागला, इथंपर्यंत पोहोचायला उशीर लागला म्हणेन मी. तर नवीन मुलांनी काय करायचंय की सुरुवातीला आल्यानंतर एक प्रॉपर सिलेबस असणं किंवा माहिती करून घेणे की MPSC आहे काय. स्पर्धा हे खूप परीक्षा ही निवड नाही करत आहे, ही चाळणी परीक्षा आहे. ह्यातून लोक काढली जातात आणि निवडली कमी जातात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण ही परीक्षा आपल्याला निवडणार नाही, तर ही काढण्यासाठी परीक्षा होते. Right. त्यामुळे हे डोक्यात ठेवायचं की मला कसा अभ्यास करायचा आहे. स्पर्धा कॉम्पिटिशन हे तर आहेच, हे तर आपण शाळेत पहिलीपासून आपण वर्गात ते स्पर्धेमध्ये जगत असतो, पण इथं थोडीशी वेगळी परीक्षा आहे, इथं थोडंसं वेगळं वातावरण आहे. त्यामुळं स्वतःला सांगायचंय की बाबा मला प्रामाणिक राहायचंय, मला उठून सकाळी अभ्यास करायचा आहे, मला वेळोवेळी लायब्ररीत जायचं, एक टाइम करायचं, एक शेड्यूल करायचं आणि प्रॉपर वेने अभ्यास करायचा आहे, प्लॅन करायचा आहे अभ्यासाचा. छोटे छोटे टार्गेट ठेवा, छोट्या छोट्या गोष्टींना टार्गेट करा आणि तसं फॉलो घ्या. खूप छान. आता जेव्हा तुमची ही स्पर्धा परीक्षेची जर्नी चालू होती, याच्यात तुम्हाला ॲक्च्युअल सपोर्ट कुठून भेटला? ॲक्च्युअल सपोर्ट तर मी बोलेल सर आई वडील, कारण खूप आई वडिलांचा सपोर्ट खूप जास्त होता मला. आणि आईचं एक नेहमी मला बाहेरच्या जगाची कधीच मोटिवेशनची गरज का नाही लागली, कारण माझी आई ही गृहिणी नसून काम करणारी व्यक्ती होती, जी MIDC मध्ये काम करायची. जी सकाळी 7ला उठायची
8ला माझ्या नवी मुंबईवरून डोंबिवली ते प्रवास करायची आणि संध्याकाळी 8ला करायची. म्हणजे हा जो प्रवास होता ना तोच खरं मोटिवेशन होता. जर माझी आई सकाळी उठून 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर काम करू शकते तर मी का नाही लायब्ररीत असू शकत. त्यामुळे मला कधी बाहेरच्या जगाचं मोटिवेशन याचं ऐकावं त्याचं ऐकावं असं कधी वाटलंच नाही. कारण घरातच मोटिवेशन होतं. वडिलांचं काम MIDC मध्ये काम करणं, आईचं MIDC मध्ये काम करणं हे खूप जास्त मोटिवेशन देणार होतं. त्यामुळे मी त्यांचा शतशः आणि नेहमी आभारी असेन की ते माझ्यासाठी मोटिवेशन आणि नेहमी सांगायचे तू करशील. हा जो मॉरल सपोर्ट होता ना तो खूप जास्त महत्वाचा ठरला या प्रवासामध्ये. खूप छान. कारण हा प्रवास हे आई वडीलच देऊ शकतात असं मी म्हणेन. नाही, ते त्यांचा एक मेन रोल असतो आपल्या आयुष्यामध्ये. एक ऍक्च्युअल मोरल सपोर्ट जो म्हणतो आपण तो खूप महत्वाचा असतो आणि तो तुम्हाला भेटला. त्याच्यामुळे मग जेव्हा तुम्हाला सक्सेस भेटला, जेव्हा तुमच्या त्या पोस्टवर सिलेक्शन झालं, सगळ्यात पहिला कॉल तुम्ही पप्पांना केला किंवा मम्मीला केला? मी पहिला कॉल आईला केला. ओके. पोस्ट ऑफिसमध्ये जेव्हा माझं सिलेक्शन झालं तेव्हा पहिला कॉल आईला होता की आई माझं दादर या ठिकाणी पोस्टिंग झाले, मी पास झालोय. पण एक बाब अशी सांगू इच्छितो की मला माहित नव्हतं. माझं कॉल लेटर आलं होतं पोस्टाने आणि मी चाळीतला राहणारा मुलगा आहे. त्यामुळे चाळीत कसं एक घर असतं, त्या घरातच सगळे लेटर आहेत लेटर. आणि मला माहित नाही ते कॉल लेटर आलं आणि मी कॉल लेटर मला आल्यानंतर गावामध्ये मी गेलो कॉल लेटर घ्यायला. तर मला कळलं तिथली बारकी मुलगी म्हणली अरे तुझ्या वडिलांनी आम्हाला पार्टी दिली. बोललो काय, हे कधी झालं? सुरुवातीला. पास झालास याचं म्हणजे वडिलांनी ते बोलून नाही दाखवलं, ते त्यांनी सांगितलं, दाखवलं कृत्यामध्ये. मला दिसतं अरे वा वडिलांनी हे सगळं केलं. म्हणजे खूप थोडा आनंद मला आनंदाश्रू तेव्हाच आले की अरे माझ्या नकळत माझ्या वडिलांनी हे सर्व केलं. कारण घरात कधी सरकारी नोकरी कधी नव्हतीच ना आणि पहिला व्यक्ती ज्यांनी सरकारी नोकरी, मग हे थोडंसं वेगळंच होतं असं. खूप छान छान. आता जेव्हा तुम्ही स्टुडंट फेजमध्ये होते, ज्या तुम्हाला जे फेल्युअर आले सुरुवातीला कुठल्या तरी एक्झाम मध्ये, मग याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसा केला? बघा सर, फेल्युअर इट्स पार्ट ऑफ जर्नी. आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येणार असाल आणि जर तुम्हाला फेल्युअर भेटणार नाही, हे तर इम्पॉसिबल आहे. आत्ताच्या कुठल्याच मुलाला तुम्ही असं बोलू शकत की मी फेल्युअर झालोच नाहीये. फेल्युअर आलं ना सर, 21-22 मध्ये फेल्युअर आलं. मी इव्हन 21-22-23 ग्रुप सीच्या टायपिंगला होतो. 40-50 मार्क्सची लीडही होती माझ्याकडं. मी असं नाही म्हणत की काटावर 40-50 म्हणून टायपिंगमध्ये फेल्युअर होणं. 3 वर्ष मी टायपिंगमध्ये फेल झालो, मी मान्य करतो. थोडीशी माझी पण चूक, थोडंसं टायपिंगचं ते प्रेशर ते मला हँडल नाही झालं, मी मान्य करेन. पण सर उद्या उठून मला हे सांगायचं स्वतःला की नाही अजून अभी तक नापी आहे मुठ्ठीवर जमीन, अभी पुरा आसमान बाकी. व्हेरी गुड. मी हे स्वतःला नेहमी सांगायचो. आताच थोडंच ग्रुप डी झालो त्यावेळेला नेहमी सांगितलं की आताशी थोडंच जगलोय, क्लास 3 करायचंय. आता क्लास 3 आहे, आता नेहमी उद्या उठून सांगतो की मला क्लास 2. हे स्वतःला सांगत राहणं गरजेचं आहे. स्वतःला सारखं सांगायचंय किंवा तू करशील, हेच तुमचं मोटिवेशन आहे आणि हे फेल्युअर मधून ओव्हरकम होण्याचा सर्वात सोपा मार्ग. ग्रेट. खूप छान सर. तुम्ही हे मेन असतं. कारण की काही विद्यार्थी जेव्हा या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात सर, सुरुवातीला आम्ही पाहतो ऍज अ स्टुडंट जे येतात खूप जोशमध्ये असतात सुरुवातीला, पण नंतर तो कुठे ना कुठे त्यांचा जो जोश असतो ना तो कमी होत जातो, हे आम्ही पाहतो. मग ह्या सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांनी काय मेंटेन करणं गरजेचं तुम्हाला काय वाटतं? बघा सर, सुरुवातीचा जोश ना प्रत्येकालाच असतो. म्हणजे MPSC करतोय मी, MPSC करतोय, अरे पण नक्की आहे काय? तुला परीक्षा दिल्यानंतर किंवा मॉक टेस्ट दिल्यानंतर तुला स्कोर कसा येतोय, काय येतोय, सेल्फ असेसमेंट तू करतोय का? जोश 1-2 महिने, एखादी प्री जेव्हा येतो माणूस ना तेव्हा तो जोश आपोआप उतरतो. कितीही हुशार असू द्या, कितीही म्हणजे तुम्हाला 10वीला 95% असू द्या किंवा 12ला 95, 12वीला 95 असू द्या, इथे MPSCची प्री दिल्यानंतर ना तुमचा जोश कुठंतरी कमी व्हायला लागतो आणि स्वतःवर मग थोडंसं डाऊट यायला लागतो. अरे यार मी एवढा हुशार होतो, मग आता हे MPSCने मला कुठं आपडून टाकलं, मग हे डोक्यात यायला लागतं. त्यामुळं काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही स्वतःला डाऊट येतो किंवा असं वाटतं ना, तर मी काय करायचो की मी मॉक टेस्ट द्यायचो. आपल्या क्लासेसच्या मॉक टेस्ट असो किंवा कुठलेही मॉक टेस्ट, म्हणजे स्वतःला टेन्शन आलं किंवा असं वाटतं की नाही माझा अभ्यास होता, मॉक टेस्ट द्या. म्हणजे सर्वात सोपा मार्ग आहे तुम्हाला स्वतःला असेसमेंट करायचं. कोणाला सांगायची गरज नाही लागली पाहिजे तू अभ्यास नाही करतेस, तू हे नाही. तुम्ही स्वतः मॉक टेस्ट द्या. प्रत्येक रविवारी 100 प्रश्न सोडवा. तुम्हाला कळेल की अरे हा माझा योग्य मार्ग आहे, मला मार्क येतात म्हणजे मी योग्य मार्ग आहे. फेलियर आल्यानंतर हे ना अरे यार माझं हे झालं, माझं ते झालं, माझं एवढं चुकलं. तुम्ही फेल आहात, मी फेल आहात. तुम्ही जर त्या लिस्टमध्ये नाही आहे ना, तुम्ही फेल आहात मान्य करा. तुम्ही 0.25 जा किंवा 1 मार्काने जा किंवा 10 मार्काने जा, फेल मीन्स फेल. इथं तुम्ही स्पर्धेत नाही आहात हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. मान्य करा, स्वतःच्या चुका मान्य करा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच उमेदीने उभं राहायला शिका. तुम्हाला कोणच सांगणार नाही उभं राहणं. स्पर्धा परीक्षा ही स्वतः निवडलेला मार्ग आहे ना, मग त्या मार्गावर कसं चालायचं हे स्वतः ठरवायचं. स्वतःची एक पोस्ट कन्सिडर करून आपल्याला इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की स्पर्धा परीक्षा म्हटलं तर नावात स्पर्धक येतं. खूप छान सर. आता जे तुम्ही अभ्यास करत होते
आणि आता तुम्ही ज्या पदावर कार्यरत आहेत याच्यात नेमकं काय डिफरन्स म्हणजे काय अनुभवलं तुम्ही, काय जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा तुमच्यावर सोपवली जाते तुमच्या डिपार्टमेंटतर्फे, तर तुम्हाला त्याच्यामधला एक आनंद कसा व्यक्त होतो किंवा काय वाटतं तुम्हाला की आपण अजून याच्यावरच्या पोस्टवर कसं जायचं? बघा सर, अभ्यास जो आपण करतो, आपल्या अभ्यासामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, बरोबर. विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, कुठं ना कुठं तरी ना ह्या गोष्टींचा मेळ लागतो. आता मी कॅनेलवर जेव्हा जातो तेव्हा कॅनेलची पाण्याची पातळी, विज्ञानामध्ये काही नियम असतात की दोन्ही पातळ्या सारख्या असणं किंवा एखादी पातळी कमी जास्त होणे. पण हे मला तेव्हा वाटतं, अरे यार हे कुठंतरी आपण शिकलो, म्हणजे आपण मेळ घालायला शिकलं पाहिजे. तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे, अरे हा भूगोल ना, अरे मी कोकणात काम करतो म्हणजे जांबामृदा इकडे आढळणारच, राईट, म्हणजे इकडे हा दगड आढळणारच. म्हणजे हे तेव्हा मी वाचलंय कुठंतरी, म्हणजे इथं कुठंतरी ताळमेळ लागतो. तोच आपण म्हणत नाही की काहीच नाही. जर आपल्याला कुठल्या गोष्टीवर काम करायचं तर आपल्याला त्या गोष्टीचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं या सिलेबसमध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र हे खूप गरजेचं आहे आणि हे आपण कुठंतरी इम्प्लिमेंट होत असतं, म्हणजे आपल्या लक्षात येणं गरजेचं. त्यामुळे होतं, इम्प्लिमेंट होतं, मी म्हणेन पूर्णतः शक्यता नाकारता येत नाही, पण होतं. खूप छान. आता जे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी जे अंडर ग्रॅज्युएट असताना तयारी करतात त्यांनी सुरुवातीला कुठल्या गोष्टींवर कमांड करणं गरजेचं आहे, आणि यासोबत तुम्हाला हे जर सांगता आलं तर पालकांनी त्यांच्या आयुष्यामधला तो मेन रोल कसा प्ले करणं गरजेचं आहे त्यांना? बघा सर, कॉलेजमध्ये असताना मुलांनी अभ्यास, आपण कॉलेजमध्ये कसा अभ्यास करतोय किंवा आपली कॅपॅसिटी काय जाणून घ्या. म्हणजे स्वतःला तिथं त्या स्पर्धेमध्ये टाका. तुम्ही स्पर्धा परीक्षेत यायचंय ना, तर तुम्ही 14वीला स्वतःला सांगा की बाबा ह्या 100 मुलांमध्ये मी 10 मध्ये येऊ शकतो का? 15वीला सांगा या 10 मुलांमध्ये मी पहिल्या 5 मध्ये येऊ शकतो. हिथं तुमची स्पर्धा तयार करा. तुम्ही जर ह्या स्पर्धेला कॅपेबल आहात ना, तर तुम्ही त्या स्पर्धेला कॅपेबल आहात, तुम्ही उडी मारू शकता त्याच्यात. पण तुम्ही या 100 मुलांमध्येच तुम्हाला, अरे यार मी नापास होतो या 100 मध्ये, मला 90वा रँक होता, मग तुम्ही विचार करा या स्पर्धेत यायच्या आधी स्वतःला इथं आजमावा. स्वतःला आजमावणं गरजेचं आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेत पण स्वतःला तुम्ही प्रत्येक दिवसागणिक आजमावत असता. तुम्हाला कालच्यापेक्षा मी आज किती शिकलो, इम्प्रुव्हमेंट काय. हा, स्वामी विवेकानंद म्हणायचे ना की तुम्ही ज्या दिवशी काहीतरी नवीन शिकता ना, तो दिवस तुमचा चांगला किंवा सार्थी झाला. मग हे सांगा स्वतःला की प्रत्येक दिवशी नवीन शिका. कॉलेजच्या आयुष्यात तुम्ही कॉलेज बरोबर इतिहासात आवड निर्माण करा, भूगोलात आवड निर्माण करा. अभ्यास पुस्तकं ना काही हो, पण इतिहासाविषयी जाणून घ्या ना, महाराजांविषयी जाणून घ्या. असे भरपूर आपले इतिहास आहेत, शाहू आहेत, फुले आहेत, आंबेडकर आहेत, ह्या सर्वांविषयी जाणून घ्या. मग इथं तुमची जी रुची निर्माण होईल ना, ती तुम्हाला कामी येईल तुमच्या अभ्यासात. म्हणून आणि पालकांना जर सांगायचं झालं ना, पालकांनी विश्वास ठेवा. आपल्या बाल्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जसं की मला सांगितलं की तू कर, तुझ्याकडून होईल, तू करू शकतो, हे शब्दच ना तुम्हाला खूप काही सांगून जातात आणि खूप काही करायला भाग पाडतात. आपल्यालाही कुठे नाही यार, आईचा माझ्यावर विश्वास आहे, वडिलांचा माझ्यावर विश्वास आहे, मी काय करतोय. मग हे तुम्हाला आई वडिलांनी हे फक्त एवढंच काम करायचं आहे, मॉरल सपोर्ट द्यायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात, मान्य करतो, पण मॉरल सपोर्ट आहे ना की बाबा नाही, तू हे करू शकतो, तू हे करू शकतेस, तू कर. इथं आपण अर्धी लढाई जिंकलेलो असतो आणि नंतरच्या अर्धी मग आपल्याला जिंकायची आणि लढायची, असं बोलून. मग विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याने पालकांच्या त्या ज्या गोष्टी आहेत ते ऐकून ते कसं इम्प्लिमेंट करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? बघा, विद्यार्थ्यांनी आई आणि वडील सर्वात मोटिवेशन आपल्या घरातच असतं. आपण बाहेर शोधत असतो नेहमी की हा हे बोलले, ते बोलले, हे अधिकारी आम्हाला येऊन सांगून गेले, ते अरे पण आई वडील 8 तास 9 तास काम करू शकतात, तर तू 9 तास लायब्ररीत का नाही बसू शकत? हा प्रश्न जेव्हा स्वतःला पडेल ना, तेव्हा तुम्ही खरंच योग्य मार्गावर. आणि ना जर आपण रोज काहीतरी नवीन शिकतोय किंवा रोज नवीन अभ्यासतोय ना, तर हे तुमचं जिवंतपणाचं लक्षण आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुलं मग रोज मी येतोय, तेच घेतोय, तेच पॉलिटी, तेच कलम, तेच करताय, म्हणजे तुम्ही तुमच्या जिवंतपणा राहिलेला नाहीये. तुम्ही रोज नवीन शिकताय, रोज नवीन उमेद घेऊन लायब्ररी देताय, हे तुमचं जिवंतपणाचं लक्षण. हे स्वतःला सांगितलं पाहिजे आणि हे कळणं गरजेचं असं म्हणायचं. जेव्हा तुम्ही अभ्यास करत होते तेव्हा प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे कसं तुम्ही बॅलन्स ठेवलं? बघा सर, प्रिलिम्स आणि मेन्स याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बहुतांशी टॉपिक जे आहेत ते सिमिलर आहेत. म्हणजे काही विषय जे आपले त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपण जर प्रीला जर प्रॉपर फोकस चांगला डिटेल अभ्यास करतोय, तर मेन्सला त्याचा फायदा होणार आहे. एखाद 2 रिमेनिंग टॉपिक्स, रिडिंग टॉपिक्स आहेत जे, आणि 1-2 जे विषय आहेत ना ते आहेत, मान्य करतो. त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ प्रिलिम्स नंतर भेटतो, तिकडे तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता. पण जो मेन्सला आहे, जे प्रीला आहे ना, त्याच्यावर काम करा प्रीच्या वेळेलाच. ते खूप फायदेशीर ठरेल मेन्सला. पण जेव्हा स्टुडंट स्पर्धा परीक्षेमध्ये येतात, पण काही विद्यार्थ्यांमध्ये संयम नसतो, पेशन्स नसतात, ते पेशन्स सोडतात आणि मग ऑब्व्हियसली एक्झिट होतात. म्हणजे का एक्झिट होणं गरजेचं आहे की संयम ठेवणं गरजेचं आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा सर, आता मी सांगेल थोडंसं उदाहरण देतो मी माझं, की पोस्ट ऑफिसमध्ये मी ज्यावेळेला लागलो 2022ला,
त्यावेळेला जॉब चालू होता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब होता, पगार चालू होता. मग मला असं वाटलं असतं की चला जॉब आहे, पगार आहे, आता सोडून देऊ, काय सोडून देऊ. पण तो संयम ठेवला मी. तो संयम ठेवल्यानंतर आज मी क्लास 3 झालोय आणि ह्याच संयमाच्या वेळेवर क्लास 2. पण मुलांनी संयम ठेवणं गरजेचं आहे. यस, म्हणूनच तो पेशन्स. कारण काय आहे, तुम्ही अर्धा रस्ता क्रॉस केल्यानंतर तुम्ही अर्धा रस्ता मागे येण्यापेक्षा अर्धा रस्ता पुढे गेला. हा सोपा मार्ग आहे. पण मुलं काय निवडतात की मी अर्धा रस्ता मागे येतो. पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही ह्यात जो वेळ घालवलाय तो वेळ नाही परत. मग त्यापेक्षा इतकीच उमेद इथपर्यंत आले ना, त्या उमेदीने थोडं अजून 2 पावलं टाका ना, कदाचित तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश अपयश मॅटर नाही करत. त्यामुळं प्रोसेसला एन्जॉय करा. एन्जॉय द प्रोसेस. तुम्ही मला रिझल्ट नाही आला तर, रिझल्ट आला तर, ह्या गोष्टींचा विचार थोडासा लांब ठेवा. प्रोसेसला एन्जॉय करा. MS धोनीचं वाक्य नेहमी असते की प्रोसेस द एन्जॉय. तुम्ही एन्जॉय द प्रोसेस असं वाक्य आहे त्याचं नेहमी. म्हणजे तुम्ही जी प्रोसेस करताय, जो अभ्यास करताय ना, त्याला एन्जॉय करा. तुमच्या डोक्यात ते इंटरेस्ट घेऊन करा. इंटरेस्ट घेऊन करा की अरे हा, हे मला केलं नाही, ह्याच्याने मला हे, त्याचे फायदे तोटे, मी पास होईन, मी हे करेन. तुम्ही हिस्ट्रीला एन्जॉय करा, तुम्ही जॉग्राफीला एन्जॉय, सब्जेक्टला एन्जॉय करा. मग तुमचा आपोआप अभ्यासही होईल आणि रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास होईल. हे पण महत्त्वाचं. फोर्सफुली अभ्यास केल्याने तो अभ्यास तो एक सेल्फ इंटरेस्ट राहिला तर खूप विद्यार्थी त्याच्यामध्ये चांगलं सक्सेस प्राप्त करतात. हो, खूप छान सर. अजून एक क्वेश्चन होता असा की आता जे आपण पाहतो की विद्यार्थ्यांना आता जे काही अदर राज्यांचे जे विद्यार्थी आहेत ते खूप स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं, म्हणजे त्यांना लहानपणापासून जे ट्रीट केलं जातं की तुला हेच बनायचंय, तुला हेच अधिकारी बनायचंय, तसं मग आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? बघा सर, महाराष्ट्रातले विद्यार्थी खरंच खूपच गुणवंत आहेत, मी मान्य करतो. आणि कारण महाराष्ट्राचे जे आताचे एक्झाम चालू आहेत किंवा जे कट ऑफ लागतात, खरंच आपली महाराष्ट्रातली मुलं जबरदस्त आहेत. मी म्हणेन बाकी राज्यांपेक्षा आपली महाराष्ट्रातली मुलं गुणवंत आहेत आणि क्षमता आहे. मग त्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. मुलांनी विश्वास ठेवला पाहिजे. काय काय मुलं नाही, अरे माझ्याकडून नाही होते, म्हणजे छोट्या डिस्ट्रॅक्शन असतात. नाही रे, ही एक्झामच तशी आहे, नाही रे इथं हेच होतं. तुम्ही त्याकडे का बघताय? तुमच्याकडे कॅपेबल आहे, तुम्ही कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, त्याचा वापर करा. तुम्ही कारणे शोधत बसणार तर नाही पोहोचू शकत तिथपर्यंत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःला सांगत राहणं गरजेचं आहे की येस आय कॅन डू, मी करू शकतो, मी ह्या मार्गावर चालू शकतो. तर हा विश्वास ठेवणं आणि निर्माण करणं मुलांमध्ये खूप गरजेचं. स्पर्धा परीक्षेमधले काही प्रॉज अँड कॉन्स काय सांगू शकता तुम्ही? स्पर्धा परीक्षा मी मगाशी म्हटलं की ही निवडण्याची नसून तर ही बाहेर काढण्याची परीक्षा आहे मुळातच. त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जे दिसतंय की सगळ्या गोष्टी म्हणजे अधिकारी झाल्यानंतर हे भेटणार आहे, ते भेटणार आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे, पण मुळात तसं असेलच किंवा आहेच. आता आम्ही स्वतः प्रशासनामध्ये काम करतोय, त्यामुळं प्रशासनाला जवळून जाणून घेण्याचा अनुभव आलाय. त्यामुळं स्पर्धा परीक्षा पास होणं इट्स पार्ट ऑफ जर्नी. ते पास झाल्यानंतर तिथनं पुढची खरी जर्नी चालू व्हायची. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचं ते चमक आणि त्या सगळ्या गोष्टी बघून स्पर्धा परीक्षेला येऊ नका. मुळात मी हे सांगेन, तुमच्याकडे असणारे कॅलिबर आहे, तुमची असणारी कॅपॅसिटी आहे, त्याच्यावर पोटेन्शियलवर काम करा की मी करू शकतो. स्वतःला जज करा, स्वतःला टाइम द्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःला कुठेतरी आजमावा की एखादी परीक्षा देऊन बघा, जमतंय का मला, होऊ शकतो का मी, हा मला मार्क येतात, मी जवळपास जातो, नक्कीच या. हे पोटेन्शियल आहे तुमचं, नक्कीच या. पण तुम्ही एखादी म्हणजे असं ट्रायल आणि एरर करत असतात, ते गरज नका करू. ट्रायल एरर करायची स्पर्धा परीक्षा नाही राहिली. म्हणजे ह्या फील्डमध्ये यायचंय तर पूर्ण मनाची तयारी करून तुम्ही आलोय ना, तर आता मी काहीतरी सक्सेस प्राप्त करूनच जाईल. पण तुम्ही एखादी परीक्षा नाही, आता ट्रायल झाला, आता एरर, मग चुका होत आहेत, मग काय, असं नाही करा. पण विदाऊट अभ्यास एक्झाम देणं, त्याच्यात आपण सक्सेस पण हे नाही करू शकत, एक्सपेक्ट नाही करू शकत. पूर्ण 100% आपला किंवा 90% आपलं परफेक्शन झालं तर मग आपण कुठे ना कुठे वाटू शकतो की आपण ही एक्झाम आता क्रॅक करणारच आहोत. हा, ते बरोबर आहे. एक्झाम क्रॅक करण्यासाठी तेवढं पोटेन्शियल, तेवढा अभ्यास करणं, इंटरनली करणं. खूप छान, खूप छान. सर, आता जाता जाता एक क्वेश्चन आहे की तुम्ही ह्या आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता, की लास्ट एक संदेश काय देऊ शकता की त्यांनी या स्पर्धा परीक्षांना कसं तोंड देणं गरजेचं आहे? किंवा अजून एक क्वेश्चन असा पण असणार आहे माझा की आता जो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन पॅटर्न आलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्याबद्दल आपण पहिले डिस्कस करू की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आलेला आहे, तुमचं काय मत आहे की याच्यासाठी विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की संधी आहे? होय सर, मला वाटतं संधी आहे. यस. कारण काय माहिती आहे का सर, जर आपण विचार केला ना, तुम्ही 11वी ते 15वी बघा, आपण रिटर्न पेपर लिहिले, 10वीचा बोर्डाचा रिटर्न लिहिलाय, बरोबर, 12वी बोर्ड रिटर्न लिहिलाय, 15वीला पण रिटर्न लिहिले. आणि म्हणजे तुम्ही जे केले 15 वर्ष, तुम्ही जे केले तेच करायचं. 15वी पर्यंत आपण गोळे नव्हतोच करत कुणाला एक्झामला. स्कॉलरशिप जर अपवाद वगळलास तर आपण गोळे नाहीत केलेत. तर तुम्हाला हे संधी आहे मला असं वाटतं, कारण तुम्ही लिहिलेत,
Yes. पेपर भरून भरून पेपर उत्तरं लिहिलेत. एका प्रश्नाच्या संदर्भासहित स्पष्टीकरण जर तुम्ही 15वीला लिहिलंय, 12वीला लिहिलंय, 10वी लिहिलंय, आता तेच करायचे. असा फक्त आवाका मोठा आहे. आवाका मोठा आहे ना, स्पर्धा परीक्षा आहे. तुम्हाला जॉब भेटणार आहे याच्यानंतर. राईट. 15वी करून जॉब भेटेल याची शाश्वती नाही, पण हे जर आवाका आपला स्वतःचा मोठा करून आपल्याला जर जॉब भेटणार असेल तर करायला काय हरकत आहे. करूया, संधी देऊया, स्वतःला संधी आहे. आणि ते स्पर्धा परीक्षेमध्ये आता जे जुने खेळाडू आहेत नवे असं ते बोलले जातं. ही समपातळीवर आलो होता सगळेच. सर कालही अभ्यास करणारे मुलं आणि 4 वर्षापासून अभ्यास करणारे मुलं समपातळीवर आलेत. ही सर्वात सुवर्ण संधी म्हणजे म्हणजे सर्वांना जे सर्वांना. नवीन असतील, नवीन जनरेशन असेल किंवा जे या फील्डमध्ये नवीन एंट्री मारू इच्छितात त्यांच्यासाठी बी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. गोल्ड. आणि ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलाय त्यांच्यासाठी पण एक संधी आहे की एक त्यांना नवीन काहीतरी बघायला भेटेल, नवीन काहीतरी शिकायला भेटेल, नवीन काहीतरी देता येईल त्यांना. खूप छान सर. तर आपल्या या कार्यक्रमात तुम्ही आले, तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आपल्या पूर्ण प्रेक्षकांतर्फे, माझ्यातर्फे, आमच्या टीमतर्फे थँक्यू सर. आणि मी ही रिलायबल अकॅडमीचा तेवढाच आभार मानतो. त्यांनी मला ही बोलण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचे खरंच खरंच खूप खूप आभार. थँक्यू सर.